तर या एरंड्याची मोडस ऑपरेंडी आपण आता बघितलेली आहे आणि आता बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरच्या अंजन गावातील पुतळ्याचा वाद अखेर 3 दिवसांनी मार्गी लागलाय। गावकऱ्यांच्या सहमतीनंतर शिवरायांचा पुतळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचं निश्चित झालं। यानंतर पुतळा क्रेनद्वारे उचलून स्थलांतरित करण्यात आला। पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्याचं समोर आलं। यानंतर दोन्ही समाजाने सामंजस्याची भूमिका घेतली। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीने वादावर तोडगा निघाला। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घटनास्थळी धाव घेतली। ज्या ठिकाणी वाद होईल अशा ठिकाणी पुतळे न उभारण्याचं आवाहन त्यांनी केलंय। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हे दाखल झाले। अंजनगाव खेलोबा पुतळा वादानंतर जरांगेंनी एक महत्त्वाचं आवाहन केलं। वाद होतील अशा जागी पुतळे उभारू नका असं जरांगे म्हणाले। तसंच पुतळा देतोय कोण घेतोय कोण याचीही माहिती घ्यावी असंही त्यांनी म्हटलंय। सोबतच पुतळ्यांवरून वाद लावला जातोय का अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली। वादच नाहीये, लावला जातोय का काय अशी मला शंका येते। लावला जातोय की काय, हे पुतळा विकणारा कोण याचा शोध घ्यायला लागणार आहे। मला माहितच नव्हते कोण इथं काय आहेत, कोण पुतळा देतंय का कोण घेतंय का काय प्रकरण आहे। आता कोणी येणार फोटो काढणार आणि मी त्यांच्या सोबत हे म्हणणार, म्हणजे असे काहीतरी गैरसमज पसरायचे। माझं नाव वापरून विनाकारण मलाही कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करू नये। दुसरं की वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभा करू नका यार। आपल्या राजानं जगासाठी लय केलंय, आपल्या बापानं जे केलं ते कोणालाच नाही करता। माढा तालुक्यातील अंजनगाव इथे नव्या जागेत स्थलांतर करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची आमदार अभिजित पाटील यांनी पाहणी केली आहे। सर्व पोलीस प्रशासन असेल आणि समाजातील दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी शेवटपर्यंत समन्वय राहावा म्हणून जी भूमिका घेतली त्यामध्ये दोन्ही लोकांचं त्या ठिकाणी आभार मानतो। यामध्ये दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी एकमत झालं होतं, परंतु यामध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन त्यामध्ये डिस्टर्बन्स तयार झाल्यामुळं ह्याला वेळ लागला। परंतु आता सर्वांनी दोन्ही बाजूने ह्या गावाचा एकोपा हे सगळ्यांना एकत्ररित्या पुढे नेणं हे त्या ठिकाणी समन्वयाची भूमिका सगळ्यांनी घेणं अपेक्षित आणि ती घ्याल अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।